आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना बदलापुरात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाकरे गटाकडून जाहीर पाठिंबा मिळाला असल्यानं निलेश सांबरे यांची ताकद मोठ्या संख्येनं वाढली आहे। बदलापुरात प्रचार दौऱ्यानिमित्त आलेले निलेश सांबरे यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी दिनेश ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवलेले, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांना हात घालून त्या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही पद नसताना देखील जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोठी कामगिरी बजावणारे निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभेचे खऱ्या अर्थानं आदर्श उमेदवार आहेत आणि त्यांच्या या कामांचा आढावा घेऊनच आपण आपल्या पक्षाचा जाहीर पाठिंबा निलेश सांबरे यांना देत असल्याचे यावेळी ॲडव्होकेट दिनेश ठाकरे यांनी स्पष्ट केले। आज मला बदलापूरमध्ये फिरत असताना खूप आनंद वाटला। एक उच्च शिक्षित ठाकरे साहेब, त्यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष नावाचा पक्ष रजिस्टर आहे, त्याच्या मोठ्या प्रमाणात काम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याच्या शिक्षणावरती, आरोग्यावरती किंवा इथे 50% कमीत कमी ते मोफत सेवा देतात सर्वांना। अशा उच्चभ्रू शिकलेले व्यक्ती आमच्या बरोबर ठाकरे साहेब आलेले आहेत, त्याबद्दल मी त्यांचा सतत आभारी आहे। आणि नक्कीच सांगतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही, त्यातील लोकप्रतिनिधीचं काम जी समाजाची सेवा करणे। लोकप्रतिनिधी म्हणजे राजा नसतो, राजा असतो तो मायबाप जनता असते, मतदार असतो। त्या मतदारांच्या सेवेचं काम मी नक्कीच करेन। त्या महाराष्ट्रभरचा उशीर आहे, परंतु भिवंडी लोकसभेमध्ये येत्या 5 वर्षामध्ये 25 CBSE शाळा बांधेन, 100 जिजाऊचे आरोग्य क्लिनिक करेन, 100 ठिकाणी गरिबांच्या मुलांना 1ली ते 10वी फ्री कोचिंग क्लासेस करेन। या मतदारसंघातील कुठल्याही व्यक्तीचा नंबर इंजिनिअरिंगला किंवा डॉक्टरकीला लागला मेरिटनुसार आणि तिच्याकडे पैसे नसतील तर ती परिस्थितीवर पैसे भरून त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल। त्याचबरोबर लहान सहान विषय खूपच आहेत, परंतु मोठे विषय आहेत। पिण्याचं पाणी बदलापूरकरांचं, लोकल ट्रेन वाढवणे, महिलांसाठी विशेष लोकल वाढवणे, या सगळ्या गोष्टी मी करेन एवढं आपल्याला सांगतोय। 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 21 तारखे ते 4 तारीख या मधल्या काळामध्ये बदलापूरकरांसाठी एक सोनोग्राफीचे सेंटर, एक्सरेचं सेंटर आणि ब्लड तपासणीचं सेंटर मी निर्माण करून देईन। कारण जेणेकरून आज माझ्या ताईला 8व्या महिन्याचं बाळ घेऊन, पोटामध्ये बाळ घेऊन उल्हासनगरला सोनोग्राफीला करायला जायला लागतं, हे खूप वाईट गोष्ट आहे। आणि उद्या माझ्या मतदारसंघात कुठलीही ताई पोटातल्या बाळाचं जर दुर्दैवी निधन झालं किंवा रस्त्याअभावी तिथं डिलिव्हरी रस्त्यात झाली तर ती सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी माझी असेल। मी सांगणार नाही ग्रामपंचायतवाल्याचे, जिल्हा परिषद सदस्याचे, आमदारांचे, नगरपालिकेचे, आणि अशा प्रकारचं काम मी करेन। 12 महिने 24 तास 100% समाजसेवा करेन एवढा शब्द ठाकरे साहेबांना देतो आणि आपल्यालाही बदलापूरकरांना देतो। सर, एकीकडे वंचित बहुजन आघाडीने आपल्याला पाठिंबा दिलाय आणि तो दुसरीकडे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे देखील आपल्याला जाहीर पाठिंबा पाहायला मिळतो। आंबेडकरी संघटना आपल्याशी जुळतात आणि अबकी बार 400 पार भाजपचा जो नारा आहे, असं म्हटलं जातं की संविधान विरोधी हे सर्व षडयंत्र आहे, तर कशा प्रकारे आपण सांगतो? संविधान वाचवण्याचंच काम करण्यासाठी, त्यासाठीच मी निवडणुकीत आलोय। मी मगाशी सांगितलं आपल्याला, त्या लोकप्रतिनिधींनी कामं केली असती तर आम्हाला यायची गरज नसती झाली। लोकप्रतिनिधी 10 वर्षात कुठे फिरलेच नव्हते। आम्ही मेडिकल कॅम्प जातोय म्हणून त्यांनी वर्षभरापासून मेडिकल कॅम्प चालू केले, पण दुर्दैव बघा कसं की सरकारी मेडिसिन त्यांनी द्यायला सुरुवात केली, ही वाईट गोष्ट आहे। आम्ही कुणाच्याही जमिनी हडप करण्यासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी आम्ही काम नाही करत। आम्हाला 100% समाजाची प्रामाणिकतेने राज्यघटनेप्रमाणे देश चालण्यासाठी, सेवा करण्यासाठी आलेले। 400 पार 500 पार असे काय होणार नाही, तुम्ही काळजी नका करू। देशामध्ये काय परिस्थिती आहे, आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे, राजकारणाबद्दल लोक कशा पद्धतीने बोलतात, सामान्य माणूस कसा बोलतो, या सर्व गोष्टी आपल्याला अभिप्रेत आहेत। परंतु स्वप्न मोठी दाखवतात। ते आता सांगतात बदलापूरला पण आम्ही 1,20,000 मतं करू, बदलापूरला ते आमच्यासाठी चॅलेंज आहे। पुढच्या 20 दिवसामध्ये बदलापूर मधून 20 तारखेला 1,20,000 मतदान आम्हाला कसं होईल, यासाठी आम्ही नक्कीच मेहनत घेऊ। आम्ही खरे कसे आहोत, आमचे जाहीरनामा बघा आम्ही, आणि त्यांचे जाहीरनामे काढा। 2014 आणि 19 बदलापूरकरांनी जे काम त्यांनी केलं असेल त्यांच्याबरोबर जर आम्ही करू किंवा आम्ही केलेल्या कामावर विश्वास ठेवून बदलापूरकर आमच्या बरोबर असतील एवढा विश्वास करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगाला शांततेचं आव्हान करणारे महामानव गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करून आज भिवंडी लोकसभा मतदारसंघाबाबत माझ्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाकरे गटाच्या माध्यमातून मी या भिवंडी लोकसभेचे धडाडीचे जे काही उमेदवार आहेत, यशस्वी असे विकास पुरुष आहेत निलेशजी सांबरे यांना मी माझ्या तमाम कार्यकर्त्यांना कळवू इच्छितो की आपल्या पक्षाचा मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे।
आता तमाम कार्यकर्त्यांना याबाबत मी चर्चा केलेली आहे, तरी सुद्धा आज माझे कार्यकर्ते असतील, तसेच या बदलापूर विभागामध्ये, मुरबाड विभागामध्ये, या भिवंडी विभागामध्ये सातत्याने 22 वर्ष वकिली करत असताना अनेक पक्षकारांचा जनसंपर्क आलेला आहे. अनेक गोरगरिबांची कामं मी केलेली आहेत. ज्याप्रमाणे निलेशजी सांबरे दादा आज गोरगरिबांसाठी वाहून देतात, तशीच माझी भूमिका आहे. माझ्याकडे जर कुठला पक्षकार आला तर पैशासाठी मी कधी त्याचं काम अडवून ठेवत नाही. अनेक तुम्ही क्लिप बघत असाल की मी ज्यावेळी यश संपादन केलं कोर्टाच्या माध्यमातून, तर मी त्या ठिकाणी ते शेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे दादांचे जे विचार आहेत ते विचार माझ्या विचाराशी पटतात आणि त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपल्याला अशा लोकप्रतिनिधीला या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आणायचं आहे, जो लोकप्रतिनिधी गेली 15 वर्ष कुठल्याही प्रकारचं पद नसताना या ठिकाणी विकासाची कामं करत आहे. काय आहे जनतेच्या अपेक्षा? जनतेच्या माफक अपेक्षा आहेत की त्यांना आरोग्य पाहिजे. आरोग्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण जिजाऊ संघटनेचं त्यांच्या विक्रमगड येथील जर दवाखान्यामध्ये जर आपण भेट दिली तर पत्रकारांना मी सांगेन की आपण त्या ठिकाणी जावं, की ज्या पद्धतीने दादांनी काम केलेलं आहे, अगोदर काम केलेलं आहे. जी व्यक्ती कोणत्याही प्रकारचं पद नसताना जर आपल्या लोकांची सेवा करते तर ती व्यक्ती पद आल्यानंतर काय करेल हाच फक्त एक विचार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी करायचा आहे. आणि त्यामुळे जे प्रस्थापित लोक आहेत, जे प्रस्थापित लोकांनी ज्या पद्धतीने राजकारण केलेलं आहे, बदलापूरची दिशाभूल केलेली आहे. आज बदलापूरचा प्लॅटफॉर्म असेल, आपण बघता की त्या प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण न होता त्याचं श्रेय घेण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे बदलापूरची जनता पूर्णपणे नाराज आहे. आणि बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने लोकसभेचे जे प्रतिनिधी आहेत ते त्यांच्याच पक्षातील काही लोकांना कशा पद्धतीने खच्चीकरण करण्याचं काम करतात हे सुद्धा काही दिवसात तुम्ही मागच्या वेळी सातत्यानं बघितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रसंगी आज आपण बघितलं तर भिवंडी लोकसभेचा जर विकास सर्वांगीण पद्धतीने जर विकास करायचा असेल तर आरोग्याची सुविधा ज्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे, ज्यांनी शिक्षणाचे वारे जे होतात की शिक्षणाचे वारे म्हणजे आमचे सांबरे, निलेश सांबरे, शिक्षणाचे वारे म्हणजे आमचे निलेश सांबरे साहेब. आज आपण बघाल की अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी रोजगार दिलेला आहे, IPS ऑफिसर झालेले आहेत. आज गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत, गोरगरिबांची मुलं ऑफिसर झाली पाहिजेत, असं स्वप्न मला वाटतं या भारतातील तमाम भारतातील जे आपकी बार 400 पार बीजेपी जे बोलते त्यांच्या एकही लोकप्रतिनिधीचा नाही जे माझ्या निलेश सांबरेंचा आहे. त्यामुळे मी या बदलापूरच्या पूर्ण जनतेला, माझं गाव आहे भिवंडी तालुक्यामधील साईगाव, त्या ठिकाणी माझे परिसरामध्ये नातेवाईक आहेत, वाड्या ठिकाणी माझी सासूरवाडी आहे. म्हणजे हा जो मतदारसंघ जो आहे, जो कुठून सुरू होतो आणि जिथे संपतो त्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे आणि माझं कार्यक्षेत्र आहे आणि माझे नातेवाईक आहेत आणि माझ्या पक्षाचा जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत असं प्रचंड असं मोठ्याचं माझ्या पक्षाचं त्या ठिकाणी जाळं आहे. आणि त्यामुळे फक्त विकासासाठी मी आज निलेशजी सांबरे यांना माझ्या पक्षाचा जाहीर पाठिंबा देत आहे. धन्यवाद. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.